मित्रांनो, बी-एड सी-ई-टीच्या जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शनमध्ये मागील गेल्या वर्षातील करंट अफेअर्सवरती आधारित तुम्हाला एम-सी-क्यू विचारले जातात आणि त्यासाठीच ही एम-सी-क्यू सीरीज आपण सुरू केली आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये जानेवारी महिन्यामधील महत्त्वाचे करंट अफेअर्स त्यावरती आधारित एम-सी-क्यू आणि एम-सी-क्यूचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टी साठी असणारी लाईव्ह बॅच 2 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस इथे कव्हर केला जाईल आणि रिव्हिजन घेतली जाईल. तसेच परीक्षा झाल्यानंतर तुमच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये सुद्धा तुम्हाला इथे मदत केली जाईल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही बॅच जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या बी-एड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, विच इन्स्टिट्यूट एमर्ज्ड ॲज द ओनली पब्लिक सेक्टर हॉस्पिटल इन इंडिया टू परफॉर्म 500 किडनी ट्रान्सप्लांट इन अ सिंगल इयर. तर भारतात एका वर्षात 500 मूत्रपिंड प्रत्यारोपण करणारे एकमेव सार्वजनिक क्षेत्रातील रुग्णालय कोणते ठरले? ऑप्शन्स आहेत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दिल्ली, इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसीज अँड रिसर्च सेंटर अहमदाबाद, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च चंदीगड आणि फोर्टिस हॉस्पिटल मुंबई. तर विद्यार्थी मित्रांनो, इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसीज अँड रिसर्च सेंटर अहमदाबादने 2025 मध्ये 500 मूत्रपिंड प्रत्यारोपण पूर्ण केली, जे भारतातील सार्वजनिक रुग्णालयातील आतापर्यंतच्या सर्वाधिक शस्त्रक्रिया आहेत. हे गुजरात आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत असून परवडणाऱ्या मूत्रपिंड प्रत्यारोपणात राष्ट्रीय पातळीवरती हे अग्रगण्य आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसीज अँड रिसर्च सेंटर अहमदाबाद. सो दिस इन्स्टिट्यूट completed 500 kidney transplant in 2025, the highest ever by a public hospital in India. It operates under the Gujarat Health Department and is a national leader in affordable renal transplantation. So the correct answer will be option B, Institute of Kidney Diseases and Research Center, Ahmedabad. Next question आहे, the Ayanur Amanur festival is mainly associated with which tribal community? अयनूर अमनूर उत्सव मुख्यत्वे कोणत्या आदिवासी समुदायाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत तोडा, कोटा, कुरुंबा आणि इरुला. तर विद्यार्थी मित्रांनो, अयनूर अमनूर उत्सव हा तमिळनाडूमधील निलगिरी पर्वत रांगामध्ये कोटा जमात साजरा करते आणि हा उत्सव त्यांच्या धार्मिक परंपरा आणि सामुदायिक ओळख दर्शवितो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, कोटा. So the Ayanur Amanur festival is celebrated by the Kota tribe in Nilgiris, Tamil Nadu, and the festival reflect their ritual traditions and community identity. So the correct answer will be option B, Kota. Next question आहे, ओरिशनिक हे मध्यम पल्ल्याचे हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? ओरिशनिक is an intermediate range hypersonic ballistic missile is developed by which country? ऑप्शन्स आहेत जर्मनी, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स अँड रशिया. तर विद्यार्थी मित्रांनो, रशियाने 2025 मध्ये अण्वस्त्र सक्षम ओरिशनिक क्षेपणास्त्र सेवेत दाखल केले. याची मारक क्षमता ही 500 ते 5000 किलोमीटर असून याचा वेग मॅक 10 पर्यंत आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, रशिया. So this Russia inducted the nuclear capable Orishnik missile into active service in 2025. It has a range of 500 to 5500 km and can reach speeds up to Mach 10. So the correct answer is option D, Russia. Next question आहे, which district in Uttar Pradesh is a home to Purvanchal's first yarn processing plant? उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात पूर्वांचलचा पहिला सूत प्रक्रिया प्रकल्प उभारला जात आहे? ऑप्शन्स आहेत बालिया, वाराणसी, मिर्जापूर आणि भदोई. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्वांचलचा पहिला सूत प्रक्रिया प्रकल्प मिर्जापूर येथे सुमारे 8 कोटी गुंतवणूक सोबत उभारला जात आहे. हा प्रकल्प एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मिर्जापूर ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सो द पूर्वांचल्स फर्स्ट yarn processing plant is being set up in Mirzapur with an investment of about 8 crore. It is expected to be completed by April 2026 to support the carpet industry. So the correct answer is option C, मिर्जापूर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जल्लीकट्टू हा पारंपरिक बैल नियंत्रणाचा खेळ प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? जल्लीकट्टू इज अ ट्रेडिशन बुल टेमिंग स्पोर्ट प्रायमरली सेलिब्रेटेड इन विच स्टेट? ऑप्शन्स आहेत
झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र आणि तामिळनाडू. तर विद्यार्थी मित्रांनो, तामिळनाडू सरकारने 3 जानेवारी 2026 रोजी पुडुकोट्टई जिल्ह्यात पहिल्या जल्लीकट्टू कार्यक्रमास मान्यता दिली. हा खेळ 2017 मध्ये सुधारित प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नियंत्रित केला जातो. त्यामुळे ऑप्शन डी तामिळनाडू या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. The Tamil Nadu approved the first Jallikattu event of 2026 on 3rd of January at Pudukkottai district. The sport is regulated under the Prevention of Cruelty to Animal Act amended in 2017. So the correct answer is option D, Tamil Nadu. Next question आहे, where was Abhyuday Madhya Pradesh Growth Summit organized? Abhyuday Madhya Pradesh Growth Summit कुठे आयोजित करण्यात आली? ऑप्शन्स आहेत ग्वाल्हेर, इंदोर, जबलपूर आणि उज्जैन. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्युदय मध्य प्रदेश ग्रोथ समिट ग्वाल्हेर येथे आयोजित करण्यात आली आणि या परिषदेत सुमारे 25,000 लाभार्थ्यांनी सहभाग घेतला आणि राज्यातील रोजगार निर्मितीवरती भर देण्यात आला. So the Abhyuday Madhya Pradesh Growth Summit was held in Gwalior with participation around 25,000 beneficiaries. It focused on investment-led employment generation across the state. So the correct answer is option A, Gwalior. Next question आहे, the Landstack and Glossary of Revenue Terms was launched under which program? Landstack आणि महसूल संज्ञांचा शब्दकोश कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आला? ऑप्शन्स आहेत प्रधानमंत्री आवास योजना, डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम, नॅशनल लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोजेक्ट, भारत लँड इन्फॉर्मेशन सिस्टम. तर लँडस्टॅक हा डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम अंतर्गत सुरू करण्यात आला. यामध्ये GIS आधारित डिजिटल एकत्रीकरणाचा वापर केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम. So this Landstack was launched under the Digital India Land Records Modernization Program to improve land governance. It uses GIS-based digital integration inspired by the global best practices. So the correct answer will be option B, Digital India Land Records Modernization Program. Next question आहे, who has been appointed as the chief coach of the Indian women's hockey team? भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? ऑप्शन्स आहेत राजेंद्र सिंग, सियोड मॉरिन, हरेंद्र सिंग, मायकल नॉब्स. तर हॉकी इंडियाने 2026 मध्ये सियोड मॉरिन यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यांनी टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताला ऐतिहासिक 4थे स्थान मिळवून दिले होते. So Siod Morin was appointed chief coach in 2026 by Hockey India. He earlier guided India to historic 4th place at the Tokyo Olympic 2020. So the correct answer will be option B, Siod Morin. Next question आहे, the first Vande Bharat sleeper train is planned to operate between which two cities? पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या 2 शहरादरम्यान धावणार आहे? ऑप्शन्स आहेत दिल्ली मुंबई, गुवाहाटी हावरा, चेन्नई बेंगलुरू, पटना कोलकाता. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताची पहिले वंदे भारत स्लीपर ट्रेन गुवाहाटी ते हावडा दरम्यान धावणार आहे. 2025 मध्ये चाचणी पूर्ण झाल्यानंतर ही ट्रेन सुरू होईल आणि यात सुमारे 823 प्रवासी प्रवास करू शकतील. सो द इंडियाज फर्स्ट वंदे भारत स्लीपर ट्रेन विल run between Guwahati and Howrah after completion of testing in 2025. It will carry around 823 passengers in 16 AC coaches. So the correct answer will be Guwahati and Howrah, option B. Next question आहे, the 3D printed automatic weather station project is led by which institute? 3D printed स्वयंचलित हवामान केंद्र प्रकल्पाचे नेतृत्व करणारी संस्था कोणती आहे? ऑप्शन्स आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. 3D प्रिंटेड स्वयंचलित हवामान केंद्र हा प्रकल्प 2000 कोटींच्या मिशन मौसम अंतर्गत IITM पुणे यांच्या नेतृत्वाखाली राबवला जात आहे. पहिली 3D प्रिंटेड स्वयंचलित हवामान केंद्र बसवणे फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे. सो द प्रोजेक्ट इज लेड बाय IITM Pune under Mission Mausam worth 2,000 crore. The first 3D printed AWS installation will begin from February 2026. So the correct answer is option B, Indian Institute of Tropical Meteorology, Pune. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते जानेवारी महिन्यामधील काही महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित MCQ. ही सिरीज तुमची एक्झाम पर्यंत अशी सुरू राहणार आहे, त्यामुळे ग्लोबल ऑनलाईनला आता सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र BEd CET 2026 साठी असणारी लाईव्ह बॅच जॉईन करायला विसरू नका, कारण या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स इथे अवेलेबल असतील, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि एक्झामची MCQ ची प्रॅक्टिस होण्यासाठी
2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आत्ताच व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.